Good afternoon, all the student. क्रॉप सायन्स पेपर नंबर 2. क्रॉप सायन्स पेपर नंबर 2 मधला जो चॅप्टर चालू आहे तो आहे शुगर केन. शुगर केन याचा अर्थ आहे ऊस. तर शुगर केनच्या संदर्भात आपण माहिती बघत होतो. शुगर केनच्या पहिल्या लेक्चरची व्हिडिओ आपल्याला ग्रुपवरती सेंड केलेला आहे. तर क्रॉप सायन्स पेपर नंबर 2 मधला शुगर केन या विषयाचं आपण आज दुसरं लेक्चर घेत आहोत. तर शुगर केन मधला जो पार्ट राहिलेला आहे तो बघा की कॅरेक्टरिस्टिक ऑफ सम व्हरायटीज. तर काही व्हरायटीचे गुणवैशिष्ट्य ज्याला आपण म्हणू, काही जातीचे गुणवैशिष्ट्य या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर पहिलं काय आहे, कॅरेक्टरिस्टिक ऑफ को 419 व्हरायटी म्हणजे अडसाळी व्हरायटी संदर्भात आपण माहिती घेतली. तर अडसाळी तर काय आहे, इट इज रिलीज्ड इन 1936. 1936 साली अडसाळी व्हरायटी जी आहे ती प्रदर्शित केली गेली. इट इज रिलीज्ड इन 1936. यील्ड पर हेक्टर इज अबाउट 130 टन. तर त्याचं जी उत्पन्न आहे तर 130 टन अशा पद्धतीचं त्याचं उत्पन्न आहे. तर एकरी 130 टन असेल. सुक्रोज पर्सेंटेज म्हणजे साखरेचं प्रमाण आपण ज्याला म्हणू, त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण अडसाळीमध्ये जवळजवळ 15 ते 16% साखरेचं प्रमाण असते. त्याच्यानंतर फायबर पर्सेंटेज इज 12 to 13%. तर फायबर पर्सेंटेज किती आहे, तर 12 ते 13% त्याच्यामध्ये फायबर आहे आणि 15 ते 16% सुक्रोज म्हणजे साखरेचं प्रमाण आहे. 5 नंबर काय म्हटलंय, इट इज अ फेअरली इरेक्ट अँड ग्रीनिश इन अ कलर. ग्रीनिश म्हणजे ती हिरवसर कलरचा त्याचा जो रंग असेल तो काहीसा प्रमाणात हिरवा किंवा हिरवसर असेल. त्याच्यानंतर इट इज सुटेबल फॉर अडसाळी प्लॅन्टिंग. तर अडसाळी तर 3 जे ऋतू आहेत, तर सुरू, प्री सीझनल आणि अडसाळी. तर अडसाळीच्या ह्या सीझनमध्ये आपल्याला ही को 419 तर को 419 म्हणजे अडसाळी व्हरायटी अडसाळी सीझनमध्ये या ठिकाणी आपण ऊसाच्या लावू शकतो. त्याच्यानंतर काय म्हटलंय, दिस केन इज अ थिक बट हॅव्हिंग लॉजिंग हॅबिट्स. तर काय आहे, त्याची जी कांडी असेल त्याची कांडी पूर्णपणे जाडसर असेल. ती कांडी पूर्णपणे जाडसर असेल, परंतु त्याच्यामधून जे पाण्याचं सर्क्युलेशन जे होणार आहे ते व्यवस्थित होऊ शकत नाही. म्हणजे ते कांडी जरी जाड असली तर मध्ये असं एक असा खचल्यासारखा भाग असतो 2 कांड्यांमध्ये. तर ते त्याचं एक वैशिष्ट्य आहे. तर काय म्हटलं आपण की को 419 तर अडसाळीचं काय आहे, तर त्याची जी रिकव्हरी आहे ते 15 ते 16% त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण आहे आणि त्याचं जे आपण उत्पन्न घेतो ते 130 टन. त्याच्यापासून जवळजवळ 130 टन उत्पन्न आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. नंतर पुढची जी व्हरायटी आहे त्याचं नाव आहे को 740. तर को 740 इट इज रिलीज्ड इन इयर 1956. तर 1956 साली को 740 नावाची व्हरायटी ठिकाणी रिलीज केली गेलेली आहे. कधी, 1956ला. त्याच्यानंतर काय म्हटलंय, यील्ड पर हेक्टर इज अबाउट 175 टन्स. तर त्याचं जे उत्पन्न आहे ते 175 टन. को 740 जे उत्पन्न आहे ते 175 टन या ठिकाणी एवढं त्याचं उत्पन्न आहे. त्याच्यानंतर सुक्रोज पर्सेंटेज, साखरेचं प्रमाण किती आहे, तर वर्षासारखं सेम 15 ते 16% साखरेचं प्रमाण आपल्याला या ठिकाणी सुद्धा दिसून येतं. किती, 15 ते 16%. त्याच्यानंतर फायबर पर्सेंटेज इज 12 to 12.5. तर त्याच्यामध्ये फायबरचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण आहे ते 12 ते 12.5% या ठिकाणी आहे. इट इज अ सब इरेक्ट अँड पेल येलो इन अ कलर. तर ते काय आहे, सब इरेक्ट आणि पेल येलो म्हणजे पिवळसर, त्याच्या ज्या कांड्या असतील ना तर पिवळसर रंगाच्या त्या कांड्या असणार आहेत. इट इज सुटेबल फॉर अडसाळी प्लॅन्टिंग आणि रतोनिंग म्हणजे खोडवा. तर को 740 नावाची जी व्हरायटी आहे तर ती अडसाळीसाठी आणि त्याच्यासोबतच खोडवा. तर आपण खोडवा म्हणजे रतोनिंग, त्याला इंग्लिशमध्ये रतोनिंग असा शब्द आहे. तर त्याच्यामध्ये काय होत असतं की जे जुनं पीक आहे, जे जुना खोडवा आहे त्याच्यापासूनच आपण पुन्हा ऊसाची या ठिकाणी निर्मिती करत असतो.
त्याच खोडव्यापासून पुनर्निर्मिती करतो, त्याला रतोनिंग असं म्हटलं जातं. 7 नंबर काय म्हणलं, दिस केन इज अ थिन बट नॉट ब्रेक ऑन लॉजिंग. तर त्याची जी कांडी असेल तर कांडी ही पूर्णपणे थिन म्हणजे सडपातळ असेल किंवा लहान असेल आणि ती ब्रेक होणार नाही किंवा ती या ठिकाणी तुटली जाणार नाही. 8 नंबर काय म्हणतं, इट इज ससेप्टिबल टू द स्मट डिसीज. तर ऊसाचा म्हणजे शुगर केनचा जो एक रोग आहे त्याचं नाव आहे स्मट. तर त्याच्यामध्ये को 740 नावाची जी व्हरायटी आहे ती स्मट नावाच्या रोगाला या ठिकाणी सहजासहजी बळी पडत असते. इट इज ससेप्टेबल टू द स्मट डिसीजेस, म्हणजे स्मट नावाच्या रोगाला या ठिकाणी ती सहजासहजी बळी पडत असते. तर हा त्याच्यामध्ये एक वीक पॉईंट आहे. त्याच्यानंतर पुढची व्हरायटी आहे को 775. पुढची व्हरायटी आहे को 775. तर काय म्हणलंय, इट इज रिलीज्ड इन द इयर 1956. तर 1956लाच ही व्हरायटी या ठिकाणी प्रदर्शित केली गेलेली आहे. त्याच्यानंतर इल्ड पर हेक्टर, तर त्याचं जे उत्पन्न आहे तर बघा उत्पन्न आपल्याला लक्षात ठेवायचं. तर इल्ड पर हेक्टर इज 150 टन्स, 150 टन प्रति हेक्टर. प्रति हेक्टर म्हणजे 2.5 एकरामध्ये. तर 150 टन प्रति हेक्टर या ठिकाणी त्याचं उत्पन्न असतं. त्याच्यानंतर सुक्रोज पर्सेंटेज इज 16 to 60.5 म्हणजे 16 ते 16.5%. तर बघा बाकीच्या व्हरायटीच्या तुलनेने या ठिकाणचं ह्याच्यामध्ये साखरेचं जे प्रमाण आहे ते 16 ते 16.5% पर्यंत आहे. बाकीच्या व्हरायटीच्या तुलनेने ह्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण ही जास्त आहे. त्याच्यानंतर फायबर पर्सेंटेज, त्याच्यामध्ये फायबरचं जे प्रमाण आहे ते किती आहे, 12.5 ते 13%. फायबर पर्सेंटेज इज 12.5 to 13%. त्याच्यामध्ये फायबरचं जे प्रमाण आहे ते आहे 12.5 ते 13%. त्याच्यानंतर 5 नंबर काय म्हटलंय, इट इज अ इरेक्ट विथ वॅक्सी कोटिंग इंटरनोड. इट इज इरेक्ट म्हणजे काय, ते पूर्णपणे लांब असेल, ठीक आहे. आणि त्याच्यामधले ज्या इंटरनोड्स, त्याच्यामधले जे मधले डोळे असतील त्याला एक वॅक्सिंग त्या ठिकाणचं, त्याला आपण असं म्हणतो की डिंकासारखा चिकट पदार्थ या ठिकाणी असतो. म्हणजे जे की इंटरनोड 2 कांडे आहेत ते कांड्या एक ठिकाणी पूर्णपणे बांधून ठेवत असतात. तर बघा की ह्याच्यामध्ये उत्पन्नाचा जवळचा फरक आपल्याला जाणवून देतो की हेक्टरी 48 उत्पन्न 130 टन आहे हेक्टरी. त्याच्यानंतर को 740 उत्पन्न 175 टन हेक्टरी आहे आणि को 775चं जे उत्पन्न आहे 150 टन हेक्टरी आहे. त्याच्यानंतर 6 नंबर काय म्हटलंय, इट इज सुटेबल फॉर अडसाली प्लॅन्टिंग आणि रतोनिंग. तर अडसाली प्लॅन्टिंग ह्याच्यामधून होत असतं. रतोनिंग म्हणजे खोडवा घेण्यासाठी ही जी व्हरायटी आहे ती सर्वाधिक जास्त महत्त्वाची आहे. 7 नंबर, दिस केन इज थिक विथ ब्रॉड लिव्ज. थिक म्हणजे ह्या ठिकाणी ही जी व्हरायटी असेल तर ही व्हरायटी थोडीशी जाड असेल आणि त्याची जी पानं असतील ती पानंसुद्धा मोठे असतील. इट इज अ ब्रॉड लिव्हिंग व्हरायटीज. त्याची पानंसुद्धा मोठी असतील आणि त्याचं जी केन म्हणजे त्याची जी कांडी असेल ती थोडीशी जाड असेल. 8 नंबर काय म्हटलंय, इट इज ससेप्टिबल टू ग्राशी शूट डिसीजेस. ग्राशी शूट, तर ग्राशी शूट डिसीज नावाचा जो रोग आहे तर ग्रासी शूट नावाच्या रोगाला ही जी व्हरायटी आहे 775 ही व्हरायटी सहजासहजी बळी पडत असते. तर ग्राशी शूटमध्ये काय होत असतं ते आपण पुन्हा त्याच्या पेस्ट अँड डिसीजेस म्हणजे आपण बघणार आहे. तर ग्राशी शूटमध्ये काय होत असतं की त्या ऊसाची वाढच या ठिकाणी योग्य प्रकारे होऊ शकत नाही, त्याला ग्राशी शूट असं म्हटलं जातं. त्या ऊसाची वाढ या ठिकाणी योग्य पद्धतीने होऊ शकत नाही, त्याला ग्राशी शूट असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर 9 नंबर, इट इज सुटेड फॉर चोपन वॉटर लॉज्ड सॉइल. तर ठीक आहे, तर चोपन पाणी म्हणजे काय आपण म्हणतात किंवा वॉटर लॉज्ड सॉइल म्हणजे ज्या ठिकाणी पाणी योग्य पद्धतीचं नाही, योग्य पद्धतीचं पाणी नाही अशा पाण्यासुद्धा ही व्हरायटी योग्य तऱ्हेने येऊ शकते. 10 नंबर, को 775चं 10वा नंबर काय आहे की इट इज सुटेबल फॉर गुळ मेकिंग. तर गुळ तयार करण्यासाठी 775 नावाची जी व्हरायटी आहे को 775 व्हरायटी ही सर्वाधिक जास्त उपयोगी ठरते. कशासाठी, गुळ मेकिंग, फॉर
तर गूळ तयार करण्यासाठी. त्याच्यानंतर पुढची जी व्हरायटी आहे त्याचं नाव आहे को 62-175. 4 नंबरची व्हरायटी आहे त्याचं नाव आहे को 62-175. तर त्याच्यामध्ये काय बघा, इट इज रिलीज्ड इन इयर 1962. तर ही जी व्हरायटी आहे ती व्हरायटी 1962 साली या ठिकाणी प्रदर्शित केली गेली. इट इज रिलीज्ड इन इयर 1962. Yield per hectare is about 180 टन. तर बघा 62-175 जी व्हरायटी आहे तर ह्या व्हरायटीचं जे उत्पन्न आहे ते सर्वाधिक जास्त आहे. तर 180 टन प्रति हेक्टर त्याचं जे उत्पन्न आहे ते किती आहे, 180 टन प्रति हेक्टर. परंतु सुक्रोज पर्सेंटेज म्हणजे त्याच्यामध्ये साखरेचं जे प्रमाण आहे ते साखरेचं प्रमाण या ठिकाणी कमी असलेलं जाणवतं. सुक्रोज पर्सेंटेज इज 14 to 45. तर 14 ते 14.5% याच्यामध्ये साखरेचं जे प्रमाण आहे ते 14 ते 14.5% आहे. इट इज अ मिड लेट व्हरायटी. मिड लेट म्हणजे काय, ही जी व्हरायटी आहे ती वास्तविकताच फार लेट उगून येणारे आहे, मिड लेट. ठीक आहे. तर को 62-175. त्याच्यानंतर काय म्हणते बघा 6 नंबर, द केन इज अ थिक विथ अ सॉफ्ट रिंड. तर ते थिक आहे. थिक म्हणजे ते जरी जाडसर असलं तर ते जरी जाडसर असलं तर ते पूर्णपणे मऊ आहे, सॉफ्ट रिंड म्हणून त्याला, की सॉफ्ट आहे परंतु जाडसर आहे. त्याच्यानंतर इट इज अ सुटेबल फॉर ज्यूस अँड चिविंग. तर हे जे बघा ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ती जी व्हरायटी आहे इट इज अ सुटेबल फॉर ज्यूस, तर ज्यूस तयार करण्यासाठी, अँड चिविंग म्हणजे चावून खाण्यासाठी. तर को 62-175 नावाची जी व्हरायटी आहे ही जी व्हरायटी आहे ही गूळ तयार ही जी व्हरायटी आहे ही ज्यूस फॉर रसवंती म्हणजे रसासाठी. को 62-175 नावाची जी व्हरायटी आहे ही विशेष करून रसवंती म्हणजे रसासाठी, तसेच चिविंग म्हणजे चावून खाण्यासाठी या ठिकाणी ही व्हरायटी जास्त चांगली आहे. त्याच्यानंतर इट इज रेजिस्टन्स टू द स्मट डिसीजेस. स्मट, तर ही जी व्हरायटी आहे ती स्मट नावाचा जो रोग आहे, स्मट डिसीजेस, तर ऊसावरती पडणारा जो स्मट रोग आहे, स्मट म्हणजे काय होत असतं की ती ऊसाची पूर्ण पानं जी आहे ती पूर्णपणे काळपट पडत असतात. तर ही जी व्हरायटी आहे ती त्याला रेजिस्टन्स म्हणजे प्रतिकार करत असते. ही जी व्हरायटी आहे ती स्मट डिसीजला रेजिस्टन्स म्हणजे प्रतिकार करत असते. तर हे बघा को 62-175 व्हरायटी संदर्भात आहे. को 419 व्हरायटी, को 740, को 775, को 62-175. तर या संदर्भातली ह्या व्हरायटीची इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यानंतर जो पुढचा पार्ट आहे तो आहे इकॉलॉजी. इकॉलॉजीमध्ये आपण काय बघत असतो, क्लायमेट आणि सॉईल. तर इकॉलॉजीमध्ये क्लायमेट म्हणजे त्यासाठी त्या शुगर केनसाठी, ऊसासाठी आवश्यक असणारे वातावरणीय परिस्थिती. तर कशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी आवश्यक आहे, तर क्लायमेट तर कशा आहे की 1 नंबर बघा, शुगर केन इज अ ट्रॉपिकल क्रॉप. शुगर केन इज अ ट्रॉपिकल क्रॉप म्हणजे ट्रॉपिकल म्हणजे उष्णकटिबंधीय अशा पद्धतीची वनस्पती आहे, उष्णकटिबंधीय पीक आहे. शुगर केन इज अ ट्रॉपिकल क्रॉप. सेकंड, इट रिक्वायर वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट फॉर ग्रोथ व्हाईल कूल सनी अँड ड्राय क्लायमेट फॉर रायपनिंग. त्याच्यासाठी वॉर्म क्लायमेट, वॉर्म म्हणजे उष्ण, अँड ह्युमिड त्याच्या वाढीसाठी उष्ण हवामान या ठिकाणी गरजेचं आहे. तसेच व्हाईल कूल सनी अँड ड्राय क्लायमेट फॉर रायपनिंग, आणि रायपनिंग म्हणजे या ठिकाणी ते पिकण्यासाठी कूल म्हणजे गार हवामान, सनी म्हणजे ज्याच्या की सूर्यप्रकाश चांगल्या पद्धतीचा असावा, आणि ड्राय म्हणजे कोरडा हवामान. तर हे लक्षात ठेवायचं आहे की इकॉलॉजी शुगर केनच्या संदर्भात 2020च्या क्रॉप सायन्सला या ठिकाणी बोर्डासाठी प्रश्न आलेला आहे. 12वीच्या बोर्डसाठी शुगर केन म्हणजे ऊसावरती आपल्या ठिकाणी प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर 3 नंबर काय म्हटलंय, द टेम्परेचर रिक्वायरमेंट इज 20 to 26 डिग्री सेल्सिअस. म्हणजे त्याच्यासाठी जे तापमान आहे तर तापमान 20 ते 26 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाची या ठिकाणी गरज असते.
किती 20 ते 26 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर जर्मिनेशन डज नॉट टेक्स प्लेस वेन टेम्परेचर गोज बिलो 7 डिग्री सेल्सिअस. तर 7 डिग्री सेल्सिअसच्या जर खाली तापमान गेलं तर या ठिकाणी त्याचं जर्मिनेशन होऊ शकत नाही. तर 7 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान गेलं तर बाकीसुद्धा क्रॉप्स वास्तविकता येऊ शकत नाहीत. तर काय म्हणलं, शुगर केन जे आहे ते उष्णकटिबंधीय पीक आहे, त्याच्यासाठी ह्युमिड म्हणजे उष्ण हवामान लागत असतं. त्याच्यानंतर वास्तविकता 20 ते 26 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर त्याच्यासाठी लागत असतं. त्याच्यानंतर काय म्हटलं आहे की 7 डिग्री अंश सेल्सिअसच्या खाली त्याचं जर्मिनेशन होऊ शकत नाही. त्याच्यानंतर 5 नंबर बघा, बोथ द एक्स्ट्रीम ऑफ टेम्परेचर इज हार्मफुल. तर आपल्याला त्याच्यासाठी जास्त कूल म्हणजे जास्त गारसुद्धा हवामान या ठिकाणी योग्य नाही आणि जास्त टेम्परेचर म्हणजे जास्त उष्णसुद्धा हवामान योग्य आहे. तर साधारणतः सर्व पिकांसाठी मिडियम हवामान या ठिकाणी गरजेचं आहे. 6 नंबर काय म्हणलं आहे, सिव्हिअर कोल्ड अरेस्ट ग्रोथ वाईल अटॅक ऑफ स्ट्रेम बोरोर इन्क्रीज इन हॉट वेदर. तर पूर्णपणे तापमान अतिशय थंड जर असेल तर त्याच्यामुळे अरेस्ट ग्रोथ, अरेस्ट म्हणजे या ठिकाणी त्याची जी वाढ आहे ती थांबली जाते. तापमान जर जास्तच कमी असेल तर वाढ या ठिकाणी थांबली जाते. व्हाईल अटॅक ऑफ स्टेम बोरोर इन्क्रीज वेन हॉट वेदर. जर जास्त गरमी असेल तर या ठिकाणी स्टेम बोरोर नावाच्या पेस्टचा किडीचा अटॅक याच्यावरती होऊ शकतो. आणि जर जास्तच कोल्ड असेल किंवा जास्तच गारवा असेल तर त्याच्यामुळं सुद्धा ऊसाच्या वाढीवरती परिणाम या ठिकाणी होऊ शकतो. त्याच्यानंतर 7 नंबर काय म्हणलं आहे, इट रिक्वायर मोर दॅन 1375 म्हणजे 1375 मिलीमीटर रेनफॉल वेन ग्रोन इन अ रेनफेड क्रॉप. तर 1375 मिलीमीटरपेक्षा सुद्धा जास्त असणाऱ्या पावसाच्या ठिकाणी त्याला गरज आहे. 1375 मिलीमीटरपेक्षा जास्त असणाऱ्या पावसाची गरज या पिकासाठी आहे. 8 नंबर, रेनफॉल डिफिशियन्सी प्रोड्युसेस फायबरस केन वेअरएज टू हेवी रेनफॉल रिड्युसेस शुगर कंटेंट. तर रेनफॉलचं जर प्रमाण म्हणजे जर पावसाचं प्रमाण आणि पाण्याचं जर प्रमाण कमी असेल तर जे ऊसाची कांडी आहे ती ऊसाची कांडी आतमधून पूर्णपणे भुसभुशीत होऊन जाते, फायबरस. आणि त्याच विरोधात जर जास्त प्रमाणात जर पाऊस पडला असेल तर त्याच्यामधला शुगर कंटेंट ज्याला म्हणू म्हणजे साखरेचं प्रमाण या ठिकाणी कमी होऊ शकतं. तर ही आहे इकॉलॉजी. इकॉलॉजीमधला हा पार्ट आहे तो काय आहे, क्लायमेट. त्याच्यासाठी उष्णकटिबंधीय हवामानाची या ठिकाणी गरज आहे हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यासाठी जो पावसाचं प्रमाण आहे ते 1375 मिलीमीटरपेक्षा सुद्धा जास्त असणाऱ्या पावसाचं प्रमाण गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट त्याच्यामधला पार्ट आहे तो आहे सॉईल. सॉईल ह्याचा अर्थ आहे माती. तर माती कशी लागते, शुगर केन कॅन बी ग्रोन ऑन वाईड रेंज ऑफ सॉईल बट इट ग्रो बेस्ट ऑन ड्रेनड फर्टाईल मिडियम टू हेवी सॉईल. ड्रेनड ह्या शब्दाचा अर्थ आहे की त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीचा असणारा व्हावा. त्याच्यानंतर फर्टाईल मिडियम टू हेवी सॉईल. तर त्याच्यामध्ये फर्टाईल सॉईल, फर्टाईल ह्याचा अर्थ आहे की त्याच्यामध्ये फर्टिलिटी, त्याच्यामध्ये पोषक तत्वांचं प्रमाण सुद्धा चांगल्या पद्धतीचं असणं गरजेचं आहे. तर काय म्हणलं आहे, वाईड रेंज ऑफ सॉईल. तर कोणत्याही पद्धतीच्या मातीमध्ये या ठिकाणी ते चालू शकतं, परंतु त्याच्यामध्ये फर्टिलिटी, ड्रेनेड म्हणजे याचा अर्थ आहे की ते पूर्णपणे त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा योग्य पद्धतीचा होणं गरजेचं आहे. 3 नंबर काय म्हणलं आहे, सॉईल रिच इन ऑर्गॅनिक मॅटर अँड लेवल्ड आर मोस्ट सुटेबल. तर काय म्हणलं आहे की त्याच्यामध्ये जी माती असेल तर मातीमध्ये सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण या ठिकाणी जास्त आणि चांगल्या पद्धतीचं असणं गरजेचं आहे. सॉईल रिच इन ऑर्गॅनिक मॅटर आणि लेवल्ड आर मोस्ट सुटेबल. तर जी माती असेल तर त्या मातीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे पोषक तत्वाचं प्रमाणसुद्धा चांगलं असणं या ठिकाणी गरजेचं आहे. इट इज अ हेवी फेडर क्रॉप सो शुड बी ग्रोन ऑन अ लाईट सॉईल. तर काय म्हटलं की हलकी माती असेल तर हलक्या मातीमध्ये सुद्धा हे जी पीक आहे ते पीक योग्य पद्धतीने येत असतं. हलक्या मातीमध्ये सुद्धा हे जे पीक आहे हे पीक योग्य पद्धतीने येत असतं. तर हे आहे इकॉलॉजी.
इकॉलॉजीमध्ये क्लायमेट आणि सॉईल. तर क्लायमेट उष्णकटिबंधीय त्याच्या सगळं हवामान लागतं, आणि जी माती आहे ती माती फर्टाईल आणि वेल ड्रेन्ड म्हणजे पाण्याचं योग्य निचरा होणारी आणि त्याच्यामध्ये योग्य पद्धतीची पोषक तत्व असणारी माती या ठिकाणी गरजेची आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थाचं सुद्धा ऑर्गॅनिक मॅटरचं प्रमाणसुद्धा योग्य पद्धतीचं असणं गरजेचं आहे. त्याच्यात नेक्स्ट पार्ट आहे प्रिपरेशन ऑफ लँड. प्रिपरेशन ऑफ लँड, तर त्याच्यासाठी जी जमीन लागते ती कशा पद्धतीने तयार करणं गरजेचं आहे. नेक्स्ट पार्ट आहे प्रिपरेशन ऑफ लँड. तर त्याच्यामध्ये बघा, शुगर केन स्टँड्स इन अ फील्ड फॉर मोर दॅन 1 year, हेन्स लँड इज प्रिपेअर्ड बाय गिव्हिंग 2 डीप प्लाविंग. तर काय म्हणलं की जी आपण जे शुगर केन आपण जे ऊस घेत असतो, तो ऊस जो आहे तो एका वर्षापेक्षा जास्त वेळ आपल्या फील्डमध्ये आपल्या क्षेत्रामध्ये ते ऊस राहत असतो. म्हणजे जवळजवळ 1 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ आपल्या क्षेत्रामध्ये हा ऊस असाही राहत असतो. त्यामुळे त्याच्यासाठी काय आहे तर 2 डीप प्लाविंग, त्याच्यासाठी खोलवरची नांगरटी पहिल्यांदा आपण करून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी 2 डीप प्लाविंग म्हणजे खोल नांगरट या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे. सेकंड नंबर काय म्हणलंय, फर्स्ट प्लाविंग इज गिव्हन इमिडिएटली आफ्टर द हार्वेस्टिंग ऑफ प्रिव्हियस क्रॉप विथ मोल्ड बोर्ड प्लाव और ट्रॅक्टर. तर पहिली जी प्लाविंग आहे, पहिली जी नांगरटी असेल, तर पहिली नांगरटी जी असेल ती लगेचच ज्यावेळेस आपण पहिलं पीक अगोदरचं पीक ज्यावेळेस ते घेतलेलं असतं आणि ज्यावेळेस त्या अगोदरच्या पिकाची काढणी होती, त्या पिकाची काढणी झाल्या लगेचच आपणाला ट्रॅक्टरच्या सहाय्याने पहिली नांगरटी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर द लँड इज एक्सपोज्ड टू सन फॉर 1 to 2 months. तर आपल्याला का ती पहिली नांगरटी करून घ्यायची आहे, का तर जी आपले जे क्षेत्र आहे ते जवळजवळ 1 ते 2 महिने या ठिकाणी खुल्या हवेमध्ये मोकळ्या या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. कशासाठी तर त्याच्यामध्ये असणारे जे कीटक आहेत किंवा जे अनवॉन्टेड पेस्ट असतील, जे की आपल्या पिकासाठी हानिकारक पेस्ट असतात, तर ते पेस्ट या ठिकाणी मरून जाते किंवा ते पेस्ट या ठिकाणी उघडे पडते. द लँड इज एक्सपोज्ड म्हणजे पूर्णपणे उन्हामध्ये, ही जी आपल्याला क्षेत्र आहे ते पूर्णपणे उन्हामध्ये मोकळ्या ठिकाणी 2 महिन्यासाठी ठेवायचं आहे. त्याच्यानंतर 4 नंबर, द क्लॉड आर क्रशड विथ क्लॉड क्रशर ऑफ नॉर्वेजियन हॅरो. तर हे बघा, हे कुळवणीचे वेगळे येतात नॉर्वेजियन हॅरो किंवा क्लॉड क्रशर. तर त्या ठिकाणी तिचे क्लॉड क्रशर नावाच्या इम्प्लिमेंट्सनी या ठिकाणी त्या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने पूर्णपणे ढेकळं जे आहेत ते पूर्णपणे क्रश करून टाकायचे, म्हणजे फोडून टाकायचे. तर ढेकळं पूर्णपणे फोडून टाकायचे. त्याच्यानंतर 5 नंबर काय म्हणलंय, 35 to 50 टन ऑफ FI पर हेक्टर इज ॲडेड टू द सॉईल. 35 ते 50 टन शेणखत, 35 ते 50 टन शेणखत या ठिकाणी त्याच्यामध्ये आपणाला त्या मातीमध्ये मिक्स करायचं आहे. किती? 35 ते 50 टन जे शेणखत आहे ते त्या मातीमध्ये आपल्याला या ठिकाणी मिक्स करायचं आहे. 6 नंबर, सेकंड क्रॉसवाईज प्लाविंग इज गिव्हन बाय वुडन प्लाव. तर वुडन प्लावच्या साहाय्याने नांगरट म्हणजे लाकडी नांगराच्या साहाय्याने पुन्हा त्याला त्याला पुन्हा क्रॉस नांगरटी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर 2 to 3 हॅरोविंग आर गिव्हन अँड सॉईल इज ब्राउट टू क्लॉड फ्री टिल्थ. त्याच्यानंतर 2 ते 3 वेळा आपण या ठिकाणी कुळवणी करून किंवा कुळपून या ठिकाणी 2 ते 3 वेळा घ्यायचं आहे. त्याच्यानंतर लँड इज लेवल्ड विथ हेल्प ऑफ प्लँकर अँड सीड बेड इज प्रिपेअर्ड. त्याच्यानंतर जी आपली जी जमीन असेल ती पूर्णपणे एका लेवलमध्ये आणून त्याच्यानंतर वाफा या ठिकाणी तयार करायचा आहे. तर काय म्हटले बघा, प्रिपरेशन ऑफ लँड म्हणजे आपल्याला ऊसाच्या पेरणीसाठी तर कशा पद्धतीची जमीन तयार करून घ्यायचं आहे, तर त्याच्यामध्ये म्हटलं की 2 डीप प्लाविंग म्हणजे 2 वेळा खोल नांगरटी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ही जी त्याच्यामध्ये जे पहिलं प्लाविंग असेल, पहिली जी नांगरटी असेल, हे ट्रॅक्टरच्या साहाय्याने करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 2 महिने ते जे क्षेत्र आहे ते पूर्णपणे मोकळं अर्थातच उघड्यावरती ठेवायचं आहे 2 महिन्यासाठी. त्याच्यानंतर का तर 2 महिन्याचं ठेवायचं आहे, तर ते पूर्णपणे उन्हाला किंवा सूर्याच्या प्रकाशाखाली ते पूर्ण ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये जास्त जे किटाणू असतील ते ठिकाणी मरून जातील. त्याच्यानंतर क्लॉड क्रशरच्या साहाय्याने
पूर्ण जे आतमध्ये जे ढेकूळ आहे ते ढेकळं पूर्णपणे फोडून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर 35 ते 50 टन शेणखत या ठिकाणी त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर क्रॉस प्लाविंग ज्याला आपण म्हणतो, तर जो आपला नांगरट आहे, आपला जो लाकडी नांगराच्या सहाय्याने क्रॉस प्लाविंग या ठिकाणी करायचं आहे. त्याच्यानंतर 2 ते 3 वेळा कोळवणी करायची आहे. आणि त्याच्यानंतर सीड बेड म्हणजे वाफे या ठिकाणी आपल्याला तयार करायचे आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा जो पार्ट आहे टाईम ऑफ प्लॅन्टिंग. प्लॅन्टिंगचा टायमिंग म्हणजे आपल्याला कधी आपल्याला या ठिकाणी ती वेळ कोणती आहे. तर शुगरकेन किंवा ऊस लागवडीची वेळ कोणती आहे. तर बघा काय म्हणलं आहे की टाईप ऑफ प्लॅन्टिंग टाईम, ड्युरेशन अँड ॲव्हरेज यील्ड. तर टाईप ऑफ प्लॅन्टिंग, तर त्याच्यामध्ये सुरू नावाचे किंवा एकसाळी किंवा सीझनल. तर सुरू, एकसाळी आणि सीझनल ही जी जर ह्याच्या पद्धतीची पेरणी करायची असेल म्हणजे हंगामी पेरणी, तर हंगामी पेरणी जर आपल्याला करायची असेल तर ते कधी केली जाईल 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान ठिकाणी ही पेरणी करायची आहे. प्लॅन्टिंग टाईम तर ती कधी केलं जाईल 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान. तर हे पूर्णपणे 1 वर्षाचं आहे. जी हंगामी जी आहे, सीझनल ज्याला म्हणतो किंवा सुरू म्हणतो, तर ही 1 वर्षासाठी ही पेरणी असते. आणि त्याचं जे उत्पन्न आहे ते 100 टन हेक्टर या ठिकाणी त्याचं उत्पन्न निघत असतं सुरूचं. नेक्स्ट आहे प्री सीझनल म्हणजे हंगामपूर्व. तर हंगामपूर्व जी पेरणी आहे ते ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये ती करायची आहे. ती पेरणी आहे ती 15 महिन्याची असते आणि त्याच्यामधून जे उत्पन्न आहे ते 125 टन प्रति हेक्टर एवढं उत्पन्न ह्यामधून आपल्याला निघत असतं. प्री सीझनल याचा अर्थ आहे हंगामपूर्व, सीझनल म्हणजे हंगामी. आणि त्याच्यानंतर तिसरी जी आहे ती आहे अडसाळी. तर अडसाळीची जी पेरणी आहे ती जुलै ते ऑगस्ट याच्यामध्ये ती केली जाते. आणि अडसाळी जवळजवळ 18 महिन्याचं पीक आहे. त्याचा जो कालावधी आहे तो 18 महिन्याचा आहे. आणि त्याच्यापासून 150 टन प्रति हेक्टर एवढ्या ठिकाणी त्यामधून उत्पन्न निघत असतं. 150 टन प्रति हेक्टर एवढं उत्पन्न अडसाळीमधून या ठिकाणी निघत असतं. तर सीझनल जे आहे ती 12 महिन्यासाठीची आहे, हंगामी. त्याच्यानंतर प्री सीझनल म्हणजे हंगामपूर्व ते आहे ते 15 महिन्याचा कालावधी आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे अडसाळी, तर अडसाळीचं जे कालावधी आहे तो आहे 18 महिने. तर अडसाळीपासून सर्वाधिक जास्त उत्पन्न निघतं ते जवळजवळ 150 टन प्रति हेक्टर. 150 टन प्रति हेक्टर एवढं जास्त उत्पन्न अडसाळीमधून आपल्याला निघत असतं. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे ते काय म्हटलंय, सिलेक्शन ऑफ सेट्स फॉर प्लॅन्टिंग. ज्यावेळेस आपण या ठिकाणी ऊसाची लागवड करत असतो तर त्यावेळेस कशा पद्धतीचे सेट्स म्हणजे कशा कांब्या आपण या ठिकाणी निवडायचे आहेत त्याच्या संदर्भात आपण ते माहिती घेणार आहोत. सिलेक्शन ऑफ सेट फॉर प्लॅन्टिंग लागवडीसाठी. तर काय म्हटलंय, 1 नंबर बघा, कॉमनली शुगर केन इज प्रोपगेटेड बाय युझिंग केन सेट्स. तर जे काय केलं जातं की ऊस जे आहे ते ऊसाची लागवड जी आहे ते पूर्णपणे त्या कांड्यापासूनच केली जाते. ऊसाच्या कांड्यापासून या ठिकाणी त्याची लागवड होत असते. सेकंड, प्रिफरेबल सेट्स शुड बी टेकन फ्रॉम वेल मॅन्युअर्ड अँड केअर्ड नर्सरी. तर काय ठिकाणी काय केलं जातं की नर्सरीमधून सुद्धा आपण ऊसाची लागवड केली जाते. तर नर्सरीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा ऊसाचं पीक आहे जे त्या ठिकाणी घेतलं जातं आणि ते पीक आहे असं आपण आपल्या क्षेत्रामध्ये लावत असतो. तर नर्सरीमधून सुद्धा ऊसाची लागवड काही ठिकाणी केली जात असते. त्याच्यानंतर 3 नंबर काय म्हणले, सेट्स शुड बी फ्री फ्रॉम पेस्ट अँड डिसीजेस. तर जे सेट्स असतील, ठीक आहे, तर शुगर कॅनच्या ज्या कांड्या असतील त्या कांड्यावरती कोणत्याही प्रकारचा रोग नसावा, तसेच कीड रोग सुद्धा नसावा. दिस शुड बी फ्री फ्रॉम पेस्ट अँड डिसीजेस. कोणत्याही प्रकारच्या त्याच्यावरती कोणताही प्रकारचा रोग नसावा, कोणत्याही सर्व रोगापासून ही ठिकाणी पूर्णपणे मुक्त असणारे सेट्स आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहेत. सेट्स शुड बी फ्री फ्रॉम पेस्ट अँड
डिसीजेस. नंतर काय म्हटलंय, 4 नंबर, सेट्स शुड बी सिलेक्टेड फ्रॉम द क्रॉप ऑफ 8 to 11 month एज. तर बघा की आपण जे सेट्स आहे त्याच्यासाठी जे आपण कांडे असतात ते कांडे जे निवडतो, त्या ज्या कांडे आहेत ते 8 ते 11 महिन्याचं जे पीक असेल त्या पिकाच्याच या ठिकाणी कांडे असणं आपल्याला गरजेचं आहे. सेट शुड बी सिलेक्टेड फ्रॉम क्रॉप ऑफ 8 to 11 month, म्हणजे 8 ते 11 महिन्याच्या ज्या कांड्या आहेत त्या कांड्यामधूनच या ठिकाणी सेट्स आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर काय म्हणलंय, 5 नंबर, सेट्स शुड बी टेकन फ्रॉम थिक सेक्युलंट केन हॅव्हिंग सॉल्वन आय बर्ड्स. तर जे त्याचे जे डोळे असतात, ठीक आहे, तर त्याचे जे डोळे आहेत ते डोळे पूर्णपणे सॉल्वन म्हणजे पूर्णपणे मोठे असणारे डोळे या ठिकाणी असावे गरजेचं आहे. जे आपण कांड्या निवडतो त्या कांड्याचे जे डोळे असतात ते डोळेसुद्धा या ठिकाणी मोठे, सेक्युलंट आणि योग्य पद्धतीचे असणं गरजेचं. जर डोळा चांगला असेल तर त्यापासूनच आपल्याला या ठिकाणी नवीन जी शुगर केन, नवीन जी ऊस जो नवीन येईल तो सुद्धा त्याच पद्धतीने चांगला असू शकतो किंवा योग्य पद्धतीने लवकर येऊ शकतो. 6 नंबर काय म्हणलंय, सेट्स शुड बी टेकन फ्रॉम अ प्लांट केन टॉप शूट्स और वॉटर शूट्स. ठीक आहे, तर प्लांट केन तर त्याच्यामध्ये टॉप शूट वरला, टॉपचा म्हणजे वरचा जो भाग असणारा, त्याच्यानंतर वॉटर शूट्स, तर या संदर्भातला जो सेट्स असेल तो वरचा शक्यतो या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. 7 नंबर, युजली 3 बर्ड सेट्स आर यूज्ड फॉर प्लांटिंग बट सिंगल बर्ड और 2 बर्ड्स गेट्स सेट्स मे बी यूज्ड. तर काय म्हणलंय की जे सेट्स असतील ते साधारणतः तीन डोळे असलेले सेट्स या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ते जे सेट्स आहेत ते सेट्स साधारणतः 3 डोळे असणारे सेट्स आपण या ठिकाणी घ्यायचे आहेत. 8 नंबर, नाऊ अ डेज सीडलिंग्स प्रोड्युस्ड बाय टिश्यू कल्चर टेक्निक आर यूज्ड फॉर प्लांटिंग मटेरियल्स. तर काय म्हणलंय की सध्याच्या परिस्थितीमध्ये टिश्यू कल्चर नावाचे जे आहे, टिश्यू कल्चर म्हणजे काय, ऊती संवर्धन. तर बऱ्याच वेळा काय केलं जाते की आपल्या जे पॅथॉलॉजीचे लॅब्स असतात त्या लॅबमध्ये या ठिकाणी ऊती संवर्धनाच्या माध्यमातून सुद्धा आज एका ठिकाणी सेट्स अशा पद्धतीचे शुगर केनच्या कांड्या ठिकाणी निर्माण केले जातात. द टिश्यू कल्चर सीडलिंग्स आर युनिफॉर्म इन ग्रोथ, डिसीज फ्री अँड गिव्ह हाय यील्ड अँड रिकव्हरी. तर ऊती संवर्धनाच्या माध्यमातून जर आपण अशा ठिकाणचे सेट्स ऊसाचे जर आपण निर्माण केले तर ते जे असतात तर ते काय असतात, कसे असतात, डिसीज फ्री म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रोग नसतो. युनिफॉर्म इन ग्रोथ म्हणजे वाढीची जी उंची आहे ते सुद्धा एक युनिफॉर्म एकाच रेंजची उंची असेल, त्याच्यानंतर ते कुठल्याही प्रकारचे त्याला रोग नसेल, अँड गिव्स हाय यील्ड अँड रिकव्हरी, तर त्याचं उत्पन्नसुद्धा चांगलं असेल आणि त्याचा रिकव्हरी रेटसुद्धा चांगला असेल. तर टिश्यू कल्चर ऊती संवर्धनामधून जे सेट्स या ठिकाणी निर्माण होतात त्यासाठी आपण सर्वप्रथमचं पहिलं प्राधान्य देण्या ठिकाणी गरजेचं आहे असं या ठिकाणी सांगलेलं आहे. त्याच्यानंतर 10, इंजुर्ड सेट्स शुड नॉट बी यूज्ड फॉर प्लांटिंग. इंजुरीज म्हणजे जे सेट्स या ठिकाणी खराब झालेले आहेत किंवा त्याच्यावरती पहिल्यांदाच कोणत्याही प्रकारची इजा झालेली आहे, हानी झालेली आहे, तर अशा पद्धतीचे जे सेट्स आहेत त्या सेट्सना या ठिकाणी आपण प्लांटिंगसाठी तर ही सेट्स आपण या ठिकाणी वापरात घ्यायचे नाही. 11, डू नॉट यूज सेट्स फ्रॉम मोर दॅन 2 days हार्वेस्टेड केन क्रॉप. तर 2 दिवस, तर एखाद्या पिकाचे 2 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त त्याची काढणी होऊन किंवा ते ऊस काढून जवळ 2 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त जर झाले असते तर या ऊसाचा वापर आपण आपल्या ठिकाणी पेरणीसाठी करायचा नाही. या ऊसाच्या कांड्या आपल्या क्षेत्रामध्ये पेरणीसाठी त्याचा वापर या ठिकाणी आपण करायचा नाही. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट काय म्हटलंय, सीड रेट किंवा सेट रेट. तर कशा पद्धतीचे सेट रेट काय असावे, तर काय म्हटलंय, क्वालिटी ऑफ सेट्स डिपेंड्स अपॉन सोर्स ऑफ वॉटर अँड टाईप ऑफ सॉईल. तर त्या ठिकाणी कशा पद्धतीची वॉटरचा सोर्स आहे, तर आपण ज्यावेळेस त्या कांड्या निवडी करत असतो तर कांड्या निवडी करताना त्या कांब्या तर आपण कुठून घेतलेल्या आहे तर त्या ठिकाणचं पाण्याचं प्रमाण कसं आहे
त्याची क्वालिटी कशी आहे हे आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या तपासून घेणं गरजेचं आहे. इट शुड बी 25,000 to 30,000 3 आयज बर्ड सेट्स. तर किती आहे 25,000. तर प्रत्येक हेक्टरी 25,000 ते 30,000 3 डोळे असणारे सेट्स या ठिकाणी कांड्या लागत असतात. 25,000 ते 30,000 आपल्याला एका हेक्टरसाठी जवळजवळ 25,000 ते 30,000 3 डोळे असणाऱ्या कांड्या या ठिकाणी आपल्याला लागत असतात. ऑन ॲन ॲव्हरेज 25,000 सेट्स आर सफिशियंट फॉर प्लांटिंग अंडर कॅनल इरिगेशन. तर 25,000 कांड्या या ठिकाणी एका हेक्टरसाठी या ठिकाणी त्या पुरेशा आहेत. 25,000 कांड्या जर कॅनलमधून जर आपण पाणी देत असेल तर 25,000 कांड्या या ठिकाणी सफिशियंट आहेत. क्लोज स्पेसिंग इज फॉलोड अंडर वेल ड्रेन्ड सो द सेट्स रिक्वायर इज अप टू 13,000 सेट्स पर हेक्टर. तर आपण जर स्पेसिंग आहे त्याचं जे दोन्ही जर सऱ्यामधलं जे अंतर आहे हे अंतर जर आपण या ठिकाणी जर आपण कमी करत असेल, खूपच कमी अंतर असेल तर त्याच्यासाठी अंतर जर कमी असेल तर त्याच्यासाठी 30,000 सेट्स किंवा 30,000 कांड्या हेक्टर लागू शकतात. आणि ऑन ॲव्हरेज जे आहे तर 25,000 कांड्या या ठिकाणी लागत असतात. तर सेट्स किती आहेत, तर सेट्स किती गरजेचे आहेत, तर 25,000 ते 30,000 सेट्स कांड्या ह्या आपल्याला शुगर केनसाठी एका हेक्टरीसाठी लागत असतात. तर हे आलं सीड रेट किंवा सेट्स रेट किंवा क्वालिटी ऑफ सेट्स. शुगर केनच्या ज्या कांड्या आहेत त्याच्या संदर्भातली ही माहिती आहे.